आज लक्षवेधी ठरणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या। पहिली बातमी अर्थातच अनेक दिवस प्रतीक्षेमध्ये असलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराची। नागपूरच्या राजभवनामध्ये आज नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे। 30 ते 32 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती मिळते। मात्र या मंत्रिमंडळामध्ये कुणाला स्थान मिळणार, कुणाला कोणती खाती मिळणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यामध्ये आहे। नितीन गडकरी यांच्या अधिकृत कार्यक्रम पत्रिकेमध्ये आजच्या शपथविधी सोहळ्याचा उल्लेख आहे। काही जणांना शपथविधीसाठी फोन सुद्धा आलेले आहेत, तर काही जण अद्यापही फोनच्या प्रतीक्षेत आहेत। दुसरी महत्त्वाची लक्ष वेधून घेणारी बातमी म्हणजे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच नागपूरमध्ये जात आहेत आणि यासाठी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे। नागपूरमध्ये ठिकठिकाणी बॅनर्स पाहायला मिळतात, स्वागत कमानी उभारण्यात आलेल्या आहेत, रांगोळ्या काढण्यात येत आहेत। नागपूर विमानतळ ते फडणवीसांचं घर धरमपेठ पर्यंत फडणवीसांची स्वागत रॅली निघणार आहे। तर तिसरी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। याच अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेता ठरण्याची शक्यता वर्तवली जाते। तसंच आज चहापानानंतर महायुतीची पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे। राज्य या दिवसातल्या 3 महत्त्वाच्या बातम्या आहेत आणि याकडे आपलं लक्ष असेल।